नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नुकताच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले राजू पारवे यांनी आज रामटेक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपसह महायुतीचे नेते उपस्थित होते। भाजपकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले। येत्या निवडणुकीत मोदींचा विजय निश्चित असून आम्ही सर्व त्यांच्या हाताखाली काम करणार असल्याचा विश्वास राजू पारवे यांनी व्यक्त केलाय। आज मी रामटेक लोकसभाचा माझा उमेदवारी अर्ज मी भरला आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब हे सुद्धा आज माझा उमेदवारी भरण्यासाठी होते। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा होते। त्या भागाचे माजी खासदार तुमानेजी हे सुद्धा उमेदवारी भरणं करतात आणि या जिल्ह्यातील सर्व नेते सन्माननीय प्रफुल्लभाई असेल हे सर्व नेते महायुतीचे सर्व नेते माझा उमेदवारी फॉर्म भरण्याकरता होते। सोबतच गडकरी साहेब सुद्धा ते माझ्यासोबतच आपण प्रचार रॅली जेव्हा काढली त्यावेळेस ते सुद्धा होते। आमच्या सुलेखाताई असेल, आमचे जोगेंद्रजी कावडे, आमचे महायुतीचे सर्व लोक माझा उम्मीदवारी फॉर्म भरण्याकरता सर्व लोग होते। भाव जो मौजूदा सांसद थे उनका टिकट काट के आपको टिकट दिया गया, क्या मानते हैं आपकी जीत को लेकर कितने आश्वस्त हैं आप? मैं तो 100% आश्वस्त हूँ। अभी अब की बार मोदी सरकार 400 पार करने हम जा रहे हैं और सम्माननीय आदरणीय मोदी जी साहब इनके नेतृत्व में हम सब काम करने वाले हैं। क्या मानते हैं कितनी मार्जिन होगा आपका जीत का, कैसे 2 लाख के ऊपर मेरी मार्जिन। मंचावर आपण कृपाल तुमाने आभार मानले, ऋणही व्यक्त केले। आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक आहे, आपली संस्कृती तशी आहे की ज्या लोकांनी माझ्यासाठी एखाद्या वेळा ही सीट सोडली त्याबद्दल मला त्यांचे आभार मानणं हे कर्तव्य आहे माझं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।